आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। लक्ष्मीनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, सराईत मोटरसायकल चोरट्याकडून 10 दुचाकी जप्त। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनची कारवाई सुरूच। लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या वतीनं राज्यस्तरीय मोटरसायकली चोरी करणाऱ्या आरोपींवर मोठी कारवाई करत एकूण 10 मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। ही कामगिरी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनच्या पथकानं अत्यंत कौशल्यानं पार पाडली आहे। माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, माननीय पोलीस सह आयुक्त श्री रंजन कुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त श्री चितुबुल्ला रजनीकांत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त एरोडा विभाग श्री सुनील जेतापूरकर यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी एरोडा पोलीस स्टेशन इथं मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकानं सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेतला। यामध्ये पोलीस शिपाई सूरज ओव्हाळे, अतुल जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी इसम संतोष गिरसे वय वर्ष 23 राहणार निंबोडी जिल्हा अहमदनगर याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आलं। त्याच्याकडून चौकशी दरम्यान एकूण 10 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्याची एकूण किंमत अंदाजे 2,80,000 इतकी आहे। सदर कारवाईमध्ये लक्ष्मीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा उमेश गीते, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार, पोलीस शिपाई अशोक कुंभार, सूरज ओव्हाळे, अतुल जाधव, भीमराव कांबळे, अमोल वायाळ, कादिर शेख, अमोल गायकवाड, राहुल परदेशी, अक्षय शिंदे, लक्ष्मण उगले आदी अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला। लक्ष्मीनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहन चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे। सर, तब्बल 10 गाड्यावर आपण कारवाई केलेली आहे। पुणे शहरातील मोठी कारवाई वाटते, आपण काय सांगणार सर? आरोपी कुठल्या भागातला आहे? अगदी बरोबर आहे। आरोपी अहिल्यानगर लिंबोडी या गावचा आहे। आरोपी सराईत आहे। आरोपीचा अभिलेख तपासाचा, आरोपीवर आणखी एक गुन्हा आहे, त्याच्यावर 307चा गुन्हा आहे, परंतु पोलीस तपासात आणखीन गुन्हे काही उघडण्याची शक्यता नाकारली। सर, अजून काही आरोपीवर गुन्हे दाखल आहे का? याच्यामध्ये आरोपीवरती एक 307चा एक जीवघेणा हल्ला, प्राणघातक हल्ल्याचा एक गुन्हा आहे त्याच्यावर, परंतु अद्यापर्यंत अजून त्याचा अभिलेख आम्ही तपासलेला नाही, पण लवकर समजेल त्याच्यावर कोणते गुन्हे आहेत। ज्या 10 गाड्या भेटलेल्या आहेत, कुठल्या त्यांच्या मालक भेटलेले आहे का कुणी? याच्यामध्ये विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत, त्याप्रमाणे आम्ही नियंत्रण कक्षाला BC मेसेज केलेला आहे। लवकरात लवकर मालकांना मेसेज दिला जाईल आणि ते त्यांच्या गाड्या कायदेशीर प्रक्रिया करून त्यांच्या सोपवल्या जातील गाड्या त्यांच्या भागात। कुठल्या भागातल्या गाड्या आहे, आपण काय नागरिकांना आवाहन करणार? याच्यामध्ये ज्याप्रमाणे आरोपी सांगत आहे की दगडूशेठ गणपती बाप्पाला आलेल्या भाविकांच्या गाड्या असतील, वाघोलीमधील असतील, लक्ष्मीनगरमधील असतील, तर त्या भागातील असतील किंवा इतर भागातून त्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या पण गाड्या असू शकतात। अजून कुठं ठिकाणी चोरी केली काय माहिती आहे? अद्यापर्यंत त्याला 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे, तो तपासात ते निष्पन्न होईल। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।